तर नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये बघतोय की मार्केट का पडत आहे. आपल्या व्हिडिओचं टायटलच आहे की मार्केट का पडतंय. खूप साऱ्या लोकांना माहिती पाहिजे की मार्केट सध्या का पडतंय, कोणत्या लेवलपर्यंत ते पडू शकतं आणि आत्ता इन्व्हेस्टमेंट करायला चान्स आहे का नाही. या सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शिकायला मिळतील. तर नमस्कार मित्रांनो, मी दीपक ढाणे तुमचं माझ्या या व्हिडिओमध्ये स्वागत करतोय, ज्यामध्ये आपण बघणार आहोत की आज बेसिकली सिच्युएशन काय आहे मार्केटमध्ये. इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी काही ऑपॉर्च्युनिटीज आहेत का, मार्केट खाली कुठपर्यंत जाऊ शकतं, मार्केटमध्ये मंदी आहे का नाही, ह्या सगळ्या गोष्टींचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल. तर सगळ्यात पहिल्यांदा मी लोकांना हा प्रश्न सांगतो की मार्केट पडतंय हे सगळ्या लोकांना आज चिंतेचं कारण आहे. पण एक लक्षात घ्या, मार्केट पडतंय हे आता मान्य आहे, पण मार्केट का वाढणार आहे ही गोष्ट लोकांनी फाइंड आउट केली पाहिजे. आणि मार्केट का वाढणार आहे, कधी वाढणार आहे, हे ज्या वेळेला तुम्ही फाइंड आउट कराल त्यावेळेला तुमच्यासमोर एक गोष्ट लक्षात येईल की स्ट्रॅटेजी काय आहे. की तुम्हाला जर सपोज लक्षात आलं की मार्केट कधी वाढणार आहे, का वाढणार आहे, तर तुम्ही इन्व्हेस्टमेंट त्या वेळेला त्या ठिकाणी तुमच्या बजेटनुसार करू शकता. यासाठी तुम्हाला थोडासा आपल्याला मार्केटचा इतिहास बघायला लागेल. तर तेच आपण या व्हिडिओमध्ये बघतोय. तर त्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट आपण निफ्टीचा चार्ट बघतोय, ज्या ठिकाणी तुम्हाला थोडीफार आयडिया येईल. जर आज तुम्ही जर बघितलं मार्केटमध्ये, तर 2008मध्ये सगळ्यात मोठी मंदी आली. त्यानंतर 2020मध्ये सुद्धा एक मंदी आली, जी शॉर्ट टर्म होते कोरोनामुळे. पण आज बहुतांश जे लोक फक्त 5 वर्ष झालं मार्केटमध्ये आहेत, त्या लोकांनी एक गोष्ट बघितलेली नाही की खूप मोठ्या कालावधीसाठी मार्केट साईडवेजमध्ये राहतं किंवा डाऊन ट्रेंड जर झाला तर खाली राहू शकतं. तर हे सिच्युएशन साधारण होऊ शकते. तर थोडंसं आपण मागचा डाटा बघूया आणि त्यानुसार थोडासा अभ्यास करूया. तर इथे तुम्ही निफ्टीचा चार्ट बघताय, ज्या ठिकाणी तुम्ही बघू शकता की 2008मध्ये मंदी आली त्यावेळी निफ्टी तर निफ्टी 65% डाऊन झाली. इथं तुम्ही चार्टवर बघू शकता. आपण इथे झूम करून बघूया थोडंसं. ठीक आहे, 2008मध्ये निफ्टी 65% इथं डाऊन आहे, तुम्ही या ठिकाणी बघू शकता. त्याचप्रमाणे जर 2020मध्ये जर बघितलं तर अराऊंड 40% मार्केट डाऊन झालं आहे. तर आज त्याच पद्धतीनं बघितलं तर आज फक्त 13% मार्केट डाऊन आहे. आणि इथं तुम्ही जर मागचा डाटा बघताय तर युक्रेनचा जो वॉर झाला 2021मध्ये, त्यावेळेला 18% मार्केट डाऊन होतं, कोरोनामध्ये 39%. आज जर त्या डाटाच्या अभ्यासानुसार बघितलं तर मार्केटमध्ये हायेस्ट जे पडलेलं आहे मार्केट, ते तुम्ही बघू शकता 2008मध्ये 65%. जर ते कॅल्क्युलेशन तर तुम्ही आज केले तर आज त्याचं टार्गेट होतं आहे 9,000. ठीक आहे, थोडंसं इम्पॉसिबल वाटतं लोकांना, पण मार्केट आहे. मार्केटमध्ये कोणीही प्रेडिक्ट करू शकत नाही आहे की मार्केट किती खाली जाऊ शकतं, किती वर जाऊ शकतं. हे थोडंसं जजमेंट ज्या त्या काळानुसार ठरत असतं. तर आज आपण एक थोडंसं जर अभ्यास केला मार्केटचा, निफ्टीचा अभ्यास केला, तर अराऊंड तो तुम्ही इथं बघताय की सर्वसाधारण 20-25% तर मार्केट बऱ्याच वेळेला पडताना आपण पाहिलेलं आहे. तर आपण त्या कॅल्क्युलेशननुसार जर बघितलं तर आज 20-25 जरी टक्के बघितलं तरी मार्केटची ती लेवल येते जवळपास 19,000 ते 20,000च्या दरम्यान. ठीक आहे, तर हे झालं मार्केट खाली कुठपर्यंत पडणार आहे. तर सर्वसाधारण जर आपण हिस्टॉरिकल जर डाटा बघितला तर 19,000 ते 20,000 एक मेजर सपोर्ट आपल्याला तिथं रेंजमध्ये दिसतोय. पण त्याचबरोबर जो कालावधी आहे, जो मार्केटमध्ये पडण्याचा कालावधी असेल किंवा जो प्रिव्हियस हाय टाकलाय, जो आपल्याला 26,200चा, तो तोडण्याचा हाय जर बघितला तर तो डाटा जर आपण अभ्यास केला तर त्यामध्ये आपण एक 2008चंच उदाहरण घेऊया. तर 2008मध्ये ज्यावेळेला हा हाय होता, तिथून हा हाय ब्रेक करण्यासाठी अराऊंड किती वेळ लागला, तर 72 महिने, म्हणजे 6 वर्ष होतात. मग 6 वर्ष मार्केटने हायच तोडला नाही आहे, कारण तेवढी मोठी मंदी होती. पण आज जर तुम्ही बेसिकली बघितला त्यानंतर 2015चा 16चा डाटा जर बघितला तर मार्केटने पुन्हा सुद्धा हाय तोडण्यासाठी इथे 23 महिने लावलेत. पण आपण ऑन अन ॲव्हरेज जर पकडलं की एक सर्वसाधारण 72 महिने नको, 24 महिने नको, पण एक वर्ष जरी मिनिमम पकडलं तरी आज 2012मध्ये 12 कॅन्डल जरी पकडल्या मिनिमम, तरी
यावर्षी तरी मार्केट परत हाय तोडेल याची शक्यता वाटत नाही आहे मला. त्यानंतर ॲव्हरेज जर तुम्ही डाटा बघितला तर 24 महिन्याचा आहे, म्हणजे 2026-27मध्ये कदाचित मार्केट पुन्हा हायला जाऊ शकतं. ठीक आहे, पण बेसिकली तुम्हाला जर हा डाटा जर ॲनालिसिस केला तर तुम्हाला एक लक्षात येते की मार्केट सहजासहजी लगेचच वरती जात नाही. मार्केटमध्ये हे शेअर मार्केटमध्ये ज्या वेळेला एक्स्ट्रीम रिटर्न मिळतात, बऱ्याच लोकांना म्युच्युअल फंडमध्ये खूप सारे रिटर्न मिळालेत. ज्या वेळेला लोकांना म्युच्युअल फंडमध्ये रिटर्न मिळतात त्यावेळेला माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे की त्यावेळेला लोकांची चर्चा चालू होते की म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट केले पाहिजेत. पण म्युच्युअल फंडमध्ये ज्या लोकांना चांगले प्रॉफिट होतात याचा अर्थ मार्केट बबलमध्ये आहे. आणि या वेळेला जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं म्युच्युअल फंडचे 20 वर्षाचे रिटर्न्स एखाद्या फंडचे, तर तुम्हाला दिसतील की 12 ते 15% रिटर्न दिसतील. पण जर ते फंड्सचे रिटर्न 40-40, 50-50% होत आहेत तर त्यावेळेला मार्केट बबलमध्ये आहे. म्हणजे याचा अर्थ म्युच्युअल फंड जर तुम्हाला 40-50% रिटर्न देत आहे तर बट ऑब्व्हियसली शेअर मार्केट तुम्हाला 80% रिटर्न देते आहे. आणि मार्केटचा आत्तापर्यंतचा इतिहास सांगतो की निफ्टीने दरवर्षी 11 ते 12% रिटर्न दिलेले आहेत. मग हे ॲव्हरेजेस पुन्हा तिथपर्यंत येण्यासाठी मार्केटला थोडं निगेटिव्ह जावं लागतं. म्हणजे जर आज निफ्टी फक्त वरच चालली आहे तर त्या मार्केटला अर्थ नाही आहे. मार्केट डाऊन साईड येणार तर ते खाली आलं तर निगेटिव्ह रिटर्न देणार, निगेटिव्ह रिटर्न दिलं तर ते वरचे ॲव्हरेजेस खाली होणार. म्हणजे मार्केटला थोडंसं थांबावं लागेल किंवा खाली पडावं लागेल. मार्केट 3 प्रकारचं आहे, एक बुलिश मार्केट, एक बेरिश मार्केट आहे, एक साईडवेज मार्केट. आत्ता मला तरी स्वतःला माझ्या वैयक्तिक अनुभवावर वाटते की 90% चान्सेस आहेत की मार्केट एक तर डाऊन साईड जाईल किंवा साईडवेज राहील. मग आता साईडवेज राहिलं तर एक मोठा कालावधी जाईल मार्केटमध्ये, ज्या ठिकाणी मार्केट कन्सोलिडेट करू शकतं. आणि ती रेंज आहे माझ्या दृष्टीने, ती म्हणजे एक 19,000चा सगळ्यात मोठा सपोर्ट. तर त्या 19,000 ते वरती 26,200 या रेंजमध्ये मार्केट बहुतांश काळ राहू शकतं. त्या दृष्टीने तुम्ही थोडा विचार केला पाहिजे. आणि ज्या लोकांना सध्या इन्व्हेस्टमेंट करायची त्या लोकांसाठी एक चांगली संधीसुद्धा आहे. पण चांगले स्टॉक्स तुम्ही बाय केले पाहिजेत. आणि चांगले स्टॉक्स बाय केले तर तुम्हाला त्याला ॲव्हरेज पण करावं लागू शकतं. आणि जर तुम्ही एखादा जर फंडामेंटली स्ट्रॉंग स्टॉक बघितला नाही तर तुम्हाला त्यामध्ये थोडंसं नुकसान होऊ शकतं. बहुतांश स्टॉक्स हे महाग झालेले आहेत, त्यांचे फंडामेंटल्स खराब आहेत. अशा स्टॉक्समध्ये तर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय तर तुम्हाला ती रिस्क आहे. त्यामुळं थोडंसं आता या ठिकाणी बॅलन्स शीटचा तुम्हाला पाहावी लागेल प्रत्येक स्टॉकची, आणि त्यानंतर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करावी लागेल. तर अशा प्रकारे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की आजचा मागचा जर तुम्ही डाटा बघितला तर 3 ते 4 वर्षाचं एक साईडवेज मार्केट राहू शकतं आत्ता जास्तीत जास्त. आणि मिनिमम 1.5 ते 2 वर्षाचं साईडवेज मार्केट राहू शकतं किंवा थोडंसं बेरिश मार्केट राहू शकतं जर ग्लोबल सिच्युएशन बघितलं तर. पण जे लोक लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करणार आहेत 10 वर्ष मिनिमम, 15 वर्ष मिनिमम, त्या लोकांसाठी आत्तासुद्धा खूप मोठी संधी आहे स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याची. तर त्यामुळे तुम्ही चांगले चांगले स्टॉक्स तुम्हाला आत्ता जे PE रेशोवर तुम्ही ॲनालिसिस करून बाय करू शकता, ते खूप सारे स्टॉक्स आहेत, तिथे इन्व्हेस्टमेंट करू शकता. पण इन्व्हेस्टमेंट करताना नेहमी ॲव्हरेजेस करा, एकदम तुम्ही सगळे पैसे इन्व्हेस्ट करू नका. तर हे सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे. त्यामुळे सर्व लोकांनी शेअर मार्केटमध्ये ज्या वेळेला भीतीचं वातावरण आहे त्यावेळेला मार्केटमध्ये खूप सारे पैसे इन्व्हेस्ट करू नका. त्यावेळेला तुम्ही डेप्ट इन्स्ट्रुमेंटचा तुम्ही फायदा घ्या. म्हणजे NCDs असतील किंवा डिबेंचर्स बाकीचे असतील, बॉन्ड असतील, गोल्ड असेल, अशा ठिकाणी डायव्हर्सिफाईड इन्व्हेस्टमेंट करा जिथे तुमची रिस्क मिनिमाइज होईल. फक्त तुम्ही शेअर मार्केटमध्ये म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करू नका. हाच आत्ता काळ आहे की जिथं लोक डेफ फंडमध्ये इन्व्हेस्ट करतात, जिथे 9-10% जरी रिटर्न मिळाले तरी लोक सॅटिस्फाईड आहेत. अशा ठिकाणी सुद्धा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. आणि अशा अनेक प्रकारच्या योग्य गुंतवणुकीसाठी तुम्ही माझ्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे. तर तुम्ही नेहमी तुम्हाला मार्केटबद्दल जे काही अपडेट्स आहेत ते रेग्युलरली तुम्हाला मिळत राहतील. थँक्यू.